जय भीम. नमो बुद्धाय. मी प्राध्यापिका ज्योती धुतमल पंडित, दैनिक सम्राट स्तंभ लेखिका. आपण बऱ्याच दिवसापासून विविध महापुरुषांचे महान विचार या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ऐकत आहोत. त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शैक्षणिक विचार हे क्रमशः थोडक्यात एक मुद्दा मांडण्याचा इथे मी प्रयत्न करत आहे, जो की आजच्या तरुण पिढीला अतिशय महत्त्वपूर्ण आहे. आणि म्हणून मागे आपण शिक्षणाचे महत्त्व पाहत असताना शिक्षण हे चारित्र्य संवर्धनासाठी आहे, शिस्त आणि विकासासाठी आहे, संघटित होऊन संघर्षासाठी आहे. तर शिक्षण घेत असताना कोणत्या बाबींचा आपण विचार करायला हवा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलेलं आहे. तर आज आपण नैतिक मूल्यांसाठी शिक्षण हा मुद्दा आपण पाहणार आहोत. खरं पाहिलं तर शिक्षण घेत असताना बाबासाहेबांनी सांगितलेले सर्व मुद्दे अतिशय प्रेरणादायी आणि ह्या आजच्या तरुण पिढीला भरकटण्यापासून वाचवणारे आहेत. याचा निश्चितच आपण आपल्या जीवनामध्ये अवलंब केला पाहिजे. आजचा मुद्दा आहे की नैतिक मूल्यांसाठी शिक्षण. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते शिक्षण मूल्याधिष्ठित असावे. शिक्षणामध्ये काय असावे? मूल्य असावे. तर शिक्षण हे मूल्याधिष्ठित असावे. बालकांच्या मनावर शिक्षणाचा प्रभाव योग्य प्रकारे झाला पाहिजे. बघा, बाबासाहेब काय म्हणतात तिथं की शिक्षणामध्ये हे मूल्य असले पाहिजे. शिक्षण हे मूल्याधिष्ठित असून लहान लहान मुलांच्या मनावर, बालकांच्या मनावर शिक्षणाचा प्रभाव योग्य प्रकारे झाला पाहिजे. कारण शिक्षणाने त्याग, मानवता, विनम्रता, नैतिकता यासारख्या मूल्याचा परिणाम बालमनावर होतो आणि हे मूल्य त्यांच्या मनामध्ये रुजविली पाहिजेत. लहानपणापासून म्हणजेच आपल्या बालपणापासून हे जे मूल्य आहेत शिक्षणामुळे मिळणारे, त्यामध्ये त्याग आहे, मानवता आहे, विनम्रता आहे, नैतिकता आहे आणि विविध प्रकारचे हे जे मूल्य आहेत ते मूल्य लहानपणापासून मुलांच्या मनावर रुजविली पाहिजेत. जर हे मूल्य लहानपणापासून आपल्या मनावर रुजविल्या गेलीत तर तरुण पिढी कधीही कुठेही कोणत्याही आपल्या जीवनाच्या वळणावर भरकटणार नाही. जर हे मूल्य लहानपणापासून आपल्यामध्ये रुजले असतील तर आपला पाऊल कधीच कोणत्याच आमिषाकडे किंवा गैरमार्गाकडे वळणार नाही. आणि म्हणून हे मूल्य जे आहेत ते बालपणापासून आपल्यावर, आपल्या मनामध्ये, बालमनावर त्याचा परिणाम होऊन ती रुजली पाहिजेत. यामुळं बालकाच्या व्यक्तिमत्वाचा विकास जास्त होऊ शकतो आणि त्याचबरोबर जीवनाला मूल्याची जोड असणे अतिशय आवश्यक आहे, गरजेचे आहे. कारण मूल्य शिकविली जात नाहीत. बाबासाहेब काय म्हणतात? मूल्य शिकविली जात नाहीत, ती आत्मसात करावी लागतात, असं बाबासाहेबांचं मत आहे. त्याही पलीकडे जाऊन असे आपल्याला म्हणता येईल की मूल्यांचा विकास आपण केला पाहिजे. आजकाल समाजामध्ये नैतिक मूल्यांची घसरण होत असताना दिसते. तर ती घसरण होऊ नये. बघा, बाबासाहेबांनी तेव्हा त्या काळामध्ये म्हणले होते की आजकाल समाजामध्ये नैतिक मूल्यांची घसरण होत आलेली दिसत आहे. आजही आपण बऱ्याच माध्यमातून मूल्यांची घसरण होत असलेलीही पाहत असतो. पण खरं पाहिलं तर आपल्या विचारांचं जे महत्त्व आहे ते इतरांच्या मनावर लादण्याचा हा मुळीच प्रयत्न नाही. पण सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण पाहतो नैतिक मूल्य घसरत असताना
तेव्हा कुठंतरी वाईट वाटतं. आणि म्हणून आपल्याला जे हे साधन मीडिया साधन मिळालेलं आहे त्याचा गैरवापर न करता जास्तीत जास्त वैचारिक आणि महापुरुषांचे विचार बालमनावर कसे रुजतील असाच प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे, असं मला इथं माझं वैयक्तिक मत वाटतं. धन्यवाद. जय भीम.